केडी चौधरी डाळिंबयाड पुणे या यूट्यूब चॅनलवर आपण सातत्यानं पाहत असाल. मी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फिरतोय. त्यामध्ये नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल आणि आज पुणे जिल्हा असेल आणि उद्या परवा मी सोलापूर जिल्ह्यात पण असेल. पण गावागावात फिरताना मी मोठे शेतकरी जे आहेत खऱ्या अर्थानं ते खूप तपश्चर्या घेऊन मोठे झालेले आहेत. त्यांना चांगला अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवातून ती उद्याची एक चांगली ताकद डाळिंब क्षेत्रात त्यांनी पिकवण्यासंदर्भात केलेली आहे. परंतु मी आज अशा गावात आहे, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सोनवडी गाव आहे आणि राजेंद्रजी जगताप आहेत. ह्यांनी सर्व्हिस करता करता आणि कुठलीही जमीन त्यांच्याकडं वडिलोपार्जित नव्हती आणि जमीन खरेदी केलेली आहे आणि अर्धाच एकराची ही बाग, अर्धा एकर का एक एकराची बाग त्यांनी फुलवलेली आहे आणि शेजारी आपण पाहतोय परत अजून 1.5 एकराची बाग ते लावणार आहे, ती लावलेली आहे. आणि 4-6 दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला होता की शेठ, माझा माल विकायला तुम्ही भले 1 कॅरेट विकायला या, पण तुमच्या हस्ते मला माल विकायचा. आणि मग राजेंद्रजींना म्हणलं, तुम्ही एवढं आपुलकीने जर मला म्हणताय, मी तर निलाव अक्षरशः स्वतः करत नाही, पण इच्छा व्यक्त करायला मी तुमच्या बागेत डाळिंबाचं पूजन करायला येईल की जेणेकरून जिथून सुरुवात होती तिथली मला बाग पाहता येईल आणि डाळिंबाची विक्रीसुद्धा जमलं तर मी त्या दिवशी नक्कीच असेल. पण ह्या सगळ्या घडामोडीची पार्श्वभूमी पाहता मला एक आनंद होतो की छोटा शेतकरी मोठा झाला पाहिजे. ज्याची बाग छोटी आहे, त्याचं कुटुंब त्याच्यावरती अवलंबून आहे, त्याला आपण चांगलं कुठंतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज माझ्याकडे 10,000, 20,000, 50,000 झाडं असणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे माझ्या कदाचित योगाने भेटी होत असतील, पण मी छोट्या शेतकऱ्यांना जास्त पुढं घेऊन कसं जाता येईल आणि उद्याचा भविष्यकाळ त्या कुटुंबाचा कसा चांगला घडवता येईल हे पाहतो. तर राजेंद्रजी, आज तुम्ही या ठिकाणी शेती करताय, तर ही पार्श्वभूमी काय, तुम्ही हे डाळिंब निवडताना काय उद्देश होता तुमच्यासमोर? उद्देश म्हणजे मला तुम्ही तर सांगितलं, वडिलोपार्जित कुठली शेती नव्हती, काय नव्हती. हे शून्यातून तयार झालेलं आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्याच्या सर्जेच्याने आता मी डाळिंब निवडण्याचं एकच, आता हे जे सगळं उभं केलं हे सगळं घरात तर काय माझ्याकडे पैशाचं झाड नव्हतं किंवा वडिलोपार्जित कुठली दौलत माझ्याकडे नव्हती. हे सगळं मी कर्जरूपीच केलेलं आहे. मग ह्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी आमचे बरेच नातेवाईक डाळिंब क्षेत्रामध्ये आहेत. ऊस क्षेत्र आहे, परंतु हे रान जे आहे क्षेत्र आहे, या भागात पाणी खूप लागतं, उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण येते. त्यामुळे मग डाळिंबाची निवड करण्याचा मी निर्णय घेतला आणि आता हे पहिलंच वर्ष आहे. त्यातून अनेक लोकांचे अनुभव तुमच्यासारख्यांच्याकडून फोनवरून काही गाईडलाईन घेऊन अशा पद्धतीने मी फुलवलं आहे. आता जेणेकरून जर शेती क्षेत्रात जर कर्जातून मुक्त व्हायचं असेल तर फळबागा हा कधीही उत्कृष्टच, फक्त त्याच्यामध्ये रिस्क आहे, पण उत्पन्न फिक्स आहे. त्या हिशोबाने मी थोडीशी रिस्क घेतली. त्यामध्ये आता पाहू तुमच्या सर्वांच्या सदिच्छेने वाटचाल करून पुढं जाण्याचा मार्गक्रमण करण्याचा हेतू आहे. त्यात सर्वांचं आपलं सहकार्य लाभावी विनंती. पोटाला पोटभर सर्व्हिसमधून नक्कीच मिळतं, पण ते तात्पुरतं असतं. जमीन घेणं म्हणजे उद्याच्या 1-2 पिढ्याचं भविष्य तयार करणं आणि त्या भविष्याचा विचार करता आपल्या वाडवडिलांनी सुद्धा जमिनी वाढवल्या, टिकवल्या. परंतु आज ह्यांना जमीन नव्हती, त्यांनी जमीन आज खरेदी केली असेल, परंतु जमीन खरेदी करत असताना उद्याचा भविष्यकाळ त्यांच्या मुलांचा, किंवा मी सर्व्हिस करू शकलो, मला सर्व्हिस मिळाली, पण उद्या मुलाला मिळेल का ह्याची गॅरंटी नाही. कुटुंबामध्ये कोण सदस्य असेल त्याला काम करण्याची संधी मिळेल का ह्याची गॅरंटी नाही. पण मुळात आपण सगळे कुणबी माणसं आहोत. की शेती हा बिझनेस आपला मूळ वडिलोपार्जित आहे. शेकडो वर्षापासून आपण शेती करतो आणि जरी आज ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना त्यांनी एक खंत व्यक्त केली की हे सगळं पाहायला माझ्या आई पाहिजे होत्या आणि त्या जर आई असत्या आणि जर हे मिळवलेलं जर उत्पन्न त्यांनी जर पाहिलं असतं की यांनी काळ्या मातीमधून सोनं पिकवलेलं आहे आणि हे सोनं पिकवताना माझ्या मुलांनी, की आमची जे अर्धवट राहिलेलं स्वप्न होतं की मला ही जमीन मला घ्यायची आहे, पण मुलांनी ती घेतली आणि आज यांच्या डोळ्यात पाणी, तर रडू नका. आज ही परिस्थिती तुमची पाहताना मला सुद्धा वाईट वाटतं की माझ्या वडिलाकडे सुद्धा 1 एकर होता आणि त्यांनी मोलमजुरी केली. आता हे आपले वडील नाही कामगार आहे, पण माझ्या वडिलांनी मोलमजुरी केली आणि मोलमजुरी करून आम्हाला घडवलं, 6-5 भावंडांना शिकवलं आणि आज मला एवढा आनंद वाटला की मी माझ्या त्यावेळेच्या दुनियेत गेलो, मी माझ्या मोलमजुरीच्या कुटुंबातल्या ह्याच्यात गेलो आणि मला आज राजेंद्रजीच्या डोळ्यातनं पाणी येताना मला वाईट वाटतं की आज हे पाणी आनंद अश्रू आहे आणि हे आनंद अश्रू ज्यावेळेस येत आहेत त्यावेळेस आईची माया ही काय असते आणि आईच्या रूपानं जर हे सोनं पिकलेलं जर पाहिलं असतं तर मला असं वाटते की हा पैसा किती येईल, किती जाईल, पण ही आई काळी आई आहे आणि आपल्याला जन्म दिलेली आई आहे आणि ही सख्खी आई आणि ही पण आपली सख्खी आई आहे.
काळी आई पण सक्कीच आई आहे आणि जन्म दिलेली ही पण सक्कीच आई आहे. ह्या दोन आई आहेत म्हणून हा कुठंतरी मानवजातीचा कुठंतरी अभिमान आणि स्वाभिमान आहे. आज आपण सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो सगळ्यांना अन्न खायला देतो, पण त्याचंच आज अवघड परिस्थिती आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि म्हणून माझा एक जीव तळमळतो की केडी चौधरीचा एक सदस्य नात्यानं मी जरी त्या कुटुंबातला एक घटक असेल तरी आमच्या बंधूंनी आम्हाला जी शिकवण दिली, आमचे मेन बंधू थोरले शेठ केडी चौधरी आणि आईवडिलांनी जी शिकवण दिली, त्या शिकवणीच्या रूपानं मी छोट्या शेतकऱ्यांकडे दुर्बल म्हणजे मी का आकर्षित होतो की माझ्या वडिलाकडे 1 एकर क्षेत्र होतं आणि आज त्या 1 एकरातनं आम्ही शिकलो, घडलो आणि आज आम्ही भले क्षेत्र घेतलं असेल परंतु उद्याचा हा शेतकरी मोठा झाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. तर आज मी इथं आल्याच्या नंतर तुमच्या भावना काय जाग्या झाल्या? म्हणजे माझ्या डाळिंबाला किती मार्केट येईल ह्याच्यापेक्षा मला आज तुम्ही आला, मला म्हणजे मी ह्या डाळिंबामधून खूप काही म्हणजे नफ्यात आहे एवढंच मला म्हणायचं आहे. ह्याच्यामधून मला किती पैसे मिळतील, काय मिळतील, आपली कधी भेट नाही, काय नाही, आपलं नाही नातं नाही, गोतं नाही, कधी चहाला आपण कधी एकत्र आलो. फक्त माझ्या एक फोनवर मी तुम्हाला माझी मार्केटमध्ये तुमच्या हस्ते निलाव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु तुम्ही त्याच्या पुढची अपेक्षा व्यक्त केली की तुमच्या डाळिंबाचं पूजन मी करणार आहे. पूजन करण्याला अजून 15 दिवस बाकी आहे. तरीसुद्धा आज तुम्ही तुमच्या नियोजित दौऱ्यामध्ये मला अचानक फोन केला आणि माझ्या बागेमध्ये सदिच्छा भेट दिली. यामध्ये खूप धन्यता आहे. आज मी डाळिंबामध्ये खूप काही कमवलं आहे असं समजेल. आणि अशाच जर आपल्या सदिच्छा सर्व शेतकऱ्यांवर राहिल्या तर नक्की शेतकरी डाळिंब पिकवणारा शेतकरी हा निश्चितपणे हे पुढं वाटचाल करेल, प्रगतीवर जाईल. उद्याचा भविष्यकाळ सुखावणार आहे. खऱ्या अर्थानं आज डाळिंब म्हणजे एकदम सोनं आहे. तरी पण पहिलं वर्ष आहेत, काही चुका आहेत, हे खरडे माल झालेले आहेत, पण त्याच्याबरोबर हे चांगले माल पण आहेत. आणि ज्यावेळेस जागे व्यापारी येईल ते हा माल घेऊन जाणार आहे आणि हा माल आपला बाजूला टाकणार आहे. आज सकाळी मी मार्केटमध्ये पाहिलं 100-125 रुपये किलो खरडा पण विकला जातोय, पण त्या खरड्याचं मोल हे जागेवरती होत नाही. हे सोन्यासारखाच माल घेऊन जात आहेत. माझं नेहमी आव्हान आहे, माझ्याकडे माल पाठवू नका, माल पाठवा हे मी कधी बोलतही नाही. परंतु आपलं रेट जे मिळण्याचं ठिकाण आहे हे मार्केट आहे आणि स्पर्धा आहे, तिथं कुस्ती आहे, एकमेकाची कुस्ती आहे. कोण जिंकणार कोण हरणार ते तिथं कळणार. पण शेतामध्ये इथं कुठं कुस्ती नाही आहे. जो आपल्याला रेट देईल तो समाधानकारक आपण तो स्वीकारायचा आणि भविष्यकाळात आपल्याला त्याच पैशावरती उद्याचं भविष्यकाळ तयार करायचा. त्यामुळं आज ह्या छोट्या शेतकऱ्यांकडं जे दुर्लक्ष केलं जातं किंवा किंबहुना ह्यांना काही माहिती नसतं आणि जेव्हा गाडीवाल्याला ते सांगतात 4-10 कॅरेट टाक, 20-25 कॅरेट टाक, मग तो गाडीवाला त्याच्या सुईनुसार त्या ठिकाणी घेऊन जातो आणि मग त्याला जो रेट मिळतो तो योग्य का अयोग्य हे त्याला कळत नाही. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही माझ्याकडे माल पाठवा, नका पाठवू, पण केडी चौधरी हा यूट्यूब चॅनल हा तुमचा आहे. हा एक शेतकऱ्याच्या मुलाचा यूट्यूब चॅनल आहे. ह्या यूट्यूब चॅनलवर सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती प्रसारित होतात. बाजारातली दररोजची निलावाची व्हिडिओ प्रसारित होती आणि सद्यस्थिती मी कधी बाजारावर ढल कधी पडेल हेही सांगतो. याचा नक्की आपल्याला फायदा होतो. नक्कीच आपल्या यूट्यूबवरून मी पाहिलं त्याच्यामध्ये जी पारदर्शकता आहे त्याच्यामध्येच शेतकऱ्याला बऱ्यापैकी जे आपण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरच्या बोलण्यानं एखाद्या पेशंटला कितीतरी आराम होतो तसं तुमच्या बोलण्यानं त्या शेतकऱ्याला नक्कीच खर्चापेक्षा फायदा झालेला दिसून येतो. बोलल्याने अर्ध दुखणं निघून जातं, बोलण्याने अर्ध दुखणं कमी होतं. त्या पद्धतीने आपलं जे पारदर्शकपणा आणि शेतकऱ्यांशी बोलण्याची जी आपली पद्धत आहे, त्यांना धीर देण्याची पद्धत आहे आणि त्यांच्या जे काही फळबाग पिकवत असताना जे काही त्यांच्याकडून चुका होत असतील त्याच्यामध्ये गाईडलाईन करण्याची पद्धत आहे, त्यामधून निश्चितपणे शेतकऱ्याचा फायदाच होतो. आणि आता माझा तर फळबाग जागेवर देणे किंवा मार्केटमध्ये नेणे हा कुठलाच अनुभव नाही. आजपर्यंत मी फळं विकत खाल्लेत, आज पहिल्यांदाच विकायची वेळ येते. त्यामुळं मी नक्कीच तुमच्यासारख्याच्याच मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करणार आहे विकण्याची. खरं तर आज 3 दिवस माझ्याकडं हे विजयराव रायकर आहेत, थेरगावचे आहेत, ते पाहणी करायला येत आहेत, MPSCची परीक्षा देत आहेत. उद्या PSIचं स्वप्न आहे. त्या कुटुंबामध्ये 5-6 PSI त्यांचे आहेत, चुलत्यामध्ये चुलत भावामध्ये, आणि ह्यांच्या जमिनी कमी आहेत. यांना 3.5 एकर क्षेत्र आहे आणि त्यातनं त्यांनी 2 एकर मला वाटते डाळिंबाची बाग केली, 1 एकर पेरू, 1 एकर पेरू आहे. आणि आज त्यांनी मला सकाळी 5-5:30ला आमची सकाळी विक्रीच्या ठिकाणी चर्चा झाल्याच्या नंतर त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की नगर जिल्ह्यात तुम्ही येऊ शकता का. मी म्हणलं येणार. माझा एक प्रोग्राम आता लग्नाचा आहे, त्या लग्नाच्या प्रोग्रामला जाता आता 50 किलोमीटर पुढं आहे आणि त्या 50 किलोमीटर मी सहज येऊ शकतो, काही अडचण नाही. तर आज विजयरावांनी सकाळपासून माझ्याशी भेट झाल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतं की आमचं खूप जुनं नातं आहे. अशा स्वरूपात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली
आणि लगेच होकार दिला. मी म्हणलं विजयराव तुम्ही भाग्यवान आहात की मी तुम्हाला लगेच होकार दिला, कारण आज एवढ्या लोकांकडं जाणं शक्य होत नाही. तुम्ही पण मला इच्छा व्यक्त केली होती, हा बरोबर. पण तरी पण आज योगाने मी अचानक आलो. पण असो, आपल्याला जिथं वेळ मिळेल जशा परिस्थितीत जाता का व्हायना आपल्या शेतकऱ्याच्या बांधावरती 2 शब्द बोलायसाठी जावं, त्याला आधार देण्यासाठी जावा. आणि उद्याची ही पिढी जमीन जरी कमी असली तर उद्याची अधिकारी होणार आहे. आणि मी त्यांना तेच सांगितलं, उद्या तुम्ही PSI व्हा, PI व्हा, कोणत्या अधिकारी व्हा, पण शेतकऱ्याचं जर काय प्रकरण आलं ना त्याला प्रामाणिकपणा दाखवा. हे मी एवढंच सांगितलं, कारण शेतकऱ्याला लुटणारी लोक आहेत. काही विषय आला की त्याला नाही त्या मार्गाने सामोरं जावं लागतं. तर उद्याचा अधिकारी हा आपला शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याला न्याय देणारा असावा. जसा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी एक आडत्या बनलो, पण मी शेतकऱ्याला न्याय देताना एक प्रामाणिकपणे भूमिका कशी बजावतो त्याचा खारीचा वाटा म्हणून प्रयत्न करतो. मी म्हणत नाही मी सगळाच प्रयत्न करतोय, माझा थोडाफार काय प्रयत्न असेल, परंतु राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, राजकारणात सुद्धा मी काम केलं. गेले 30-20-25 वर्षे राजकारण करत असताना सरपंचपद ते सभापतीपद भूषवलं, जिल्हा परिषदच्यापर्यंत पोहोचलो. पण आपण एक समाजातल्या घटकाला न्याय देण्यासाठी पुढं गेलो. त्यामुळं माझी विनंती आहे की तुम्ही आज अजून 10-15 दिवसाचा कालावधी आहे, उद्या परवा मार्केटचे 2 दिवसाचे दौरे करा, मुक्काम करा. तिथं आज हे मार्केट दिलं तर उद्या काय मार्केट आहे, परवा काय, त्याचा अभ्यास करा. आणि मग अजून तुम्ही 4 शेतकरी जोडा की आपण जाग्यावर देतोय, मार्केट करतोय, ते योग्य की अयोग्य. आणि ह्यातनं उद्याची पाहणी आपण करून आपण नक्कीच उद्या चांगली ही 1 एकराची बाग फुलवतोय, अजून 1.5 एकराची बाग जर फुलवली तर ह्याच्यातनं लाखोचं नाही करोडोचं रुपये आपण उत्पन्नापर्यंत कसं पुढं जाता येईल एवढं स्वप्न पाहूया. आणि आज आम्हाला या बागेमध्ये तुम्ही अचानक व्हायना भेट देण्याचा योग तुम्ही आणला, मी त्या रूपानं आलो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे तुमच्या कष्टाचं फळ हे सोनं आहे आणि ह्या सोन्याचं चांगलं मोल व्हावं एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. भले ते जाग्या व्हावं किंवा मार्केटला व्हावं, पण तुमच्या घरात खिशात चांगला पैसा यावा एवढीच माझी इच्छा. धन्यवाद.